नमस्कार मित्रांनो, मी मृण्मयी पाऊस टू भाग 2च्या रिकॅपमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते. आजच्या भागात आपण पाहतोय की डॉक्टर सारिकाच्या घरी येतात. घरी आल्यानंतर ते गाईला तपासतात आणि त्यांना सांगतात की हिची एक लस चुकलेली आहे, ती का नाही देण्यात आली. त्याच्यावरून ते सारिकाला ओरडतात आणि सगळ्यांना सांगतात एक इंजेक्शन दिलेलं आहे तर आता तिला बरं वाटेल. त्यावरती सर्वजण त्यांना धन्यवाद करतात. त्यानंतर सारिकाचे आई वडील डॉक्टरांना चहा घेण्यासाठी बोलतात. त्यावर डॉक्टर सांगतात की मी बिना दुधाचा चहा घेईन. त्यानंतर सारिकाचे आई वडील बोलतात की आता खूप रात्र झालेली आहे तर तुम्ही आजच्या दिवस इथेच राहा. त्यावर डॉक्टर नाही म्हणतात, पण सगळ्यांच्या आग्रहाखातर शेवटी ते थांबतात. त्यानंतर सारिकाची आई आणि सारिका वडिलांना आणि डॉक्टरांना जेवण वाढायला त्यावर डॉक्टर सारिकाच्या आईला आणि सारिकाला जेवायला बसण्यासाठी सांगतात. त्यावर सारिकाची आई सांगते, आमच्याकडे अशी रीतच आहे की नंतर जेवायचं. त्यावर डॉक्टर म्हणतात अशी रीत मोडून टाका. जेवण झाल्यानंतर डॉक्टरांना त्यांच्या आईवडिलांना फोन करायचा असतो, तर फोनसाठी रेंज येत नसल्यामुळे ते सारिकाचाच फोन घेऊन त्यावरून कॉल करतात. फोन झाल्यानंतर ते सारिकाला सांगतात की माझ्या आईवडिलांवर किती प्रेम आहे. त्यानंतर सर्वजण झोपायची तयारी करून झोपून जातात. अर्ध्या रात्रीची गाईची तब्येत ठीक नसल्यामुळे दोघेही उठतात आणि तिला सलाईन लावतात. त्यावेळी त्या दोघांमध्ये बोलणे होते. त्या बोलण्यातून त्यांना कळते की त्यावेळी सारिकाकडे पैसे नसल्यामुळे तिने त्या गाईला इंजेक्शन दिलेलं नाही. नंतर डॉक्टर आणि सारिका एकमेकांकडे बघत झोपून जातात. सकाळी उठल्यावर डॉक्टरांना समजते की सारिका काही रात्रभर झोपली नव्हती आणि पहाटेच लाईट गेली आहे, त्यामुळे इथे रेंजही नाही आहे. पण अर्जंटली डॉक्टरांना एक फोन करायचा असतो. त्यासाठी डॉक्टरांना घेऊन सड्यावर जाण्यासाठी माई सारिकाला सांगते. सड्यावर गेल्यावरती डॉक्टर त्यांच्या सरांना फोन करतात, पण सर त्यांना सांगतात की तुम्ही काही गडबड करण्याची गरज नाही. फोन झाल्यानंतर डॉक्टर म्हणतात आमच्या इकडे मराठवाड्यामध्ये अजिबात पाऊसच नसतो, त्यामुळे इकडे पाऊस आहे तर मला खूप छान वाटत आहे. त्यावर सारिका सांगते इथे सारखाच पाऊस असतो, त्यामुळे खूप काही हानी होत. त्यावर सारिका बोलते प्रत्येकाचा पाऊस वेगळा आणि त्यातून होणारे प्रॉब्लेमही खूप वेगळे असतात. एवढे बोलून दोघेही छत्रीत निघून जातात. आता पाहूया पुढच्या भागात. थँक्यू.